पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची प्रमुख सार्वजनिक सेवा असलेल्या पीएमपीसाठी महापालिकेकडून विजेवर धावणाऱ्या 500 गाड्यांची खरेदी करण्यात येणार आहे। त्यामुळे पीएमपीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या वाढणार असून प्रवाशांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील किमान 10 लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक सेवा आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून काढण्यात येणाऱ्या जाहीरनाम्याकरता सामान्य जनतेच्या सूचना विकसित भारत संकल्प पत्र अभियानाच्या माध्यमातून मागवण्यात येत आहेत। त्याकरता सूचना पेटी ठेवण्यात आली असून नागरिकांनी 10 मार्च पासून 20 मार्च पर्यंत आपल्या सूचना या सूचना पेटीत टाकायच्या आहेत। याच विकसित भारत संकल्प अभियानास येवल्यातील भारत विणकर प्रकोष्ठच्या वतीने सुरुवात झाली आहे। नागरिक आपल्या सूचना पेटीत टाकत आहेत। देशात पहिल्या क्रमांकाचं बॉटनिकल गार्डन अर्थात अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यानाचं 11 मार्च रोजी उद्घाटन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे। नवीन टेक्निक अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आले आहेत। यामध्ये स्थानिक महिलांना रोजगार देण्यात आला आहे। बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक स्वर्गीय नितीन देसाई यांना यंदाचा 96व्या ऑस्कर सोहळ्यात आदरांजली वाहिली गेली। त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। ऑस्कर सारख्या जगप्रसिद्ध चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात देसाई यांना वाहण्यात आलेली आदरांजलीची चर्चा होताना दिसते आहे। मुरुड तालुक्यातील साळाव येथील JSW कंपनी उभारणीसाठी परिसरातील 6 गावातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या। मात्र 32 वर्ष होऊनही जमिनीवर प्रकल्प उभा न राहता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदलाही दिलेला आश्वासनानुसार कंपनीने दिलेला नाही। याबाबत अनेक वर्ष शेतकऱ्यांचा लढा सुरू आहे, मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही। अखेर 2 मार्च पासून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सामूहिक बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले आहे। चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात बुरखाधारी तरुणानं मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव धुळे रस्त्यावर असलेल्या सबगव्हाण येथील टोल नाक्याची तोडफोड करून तो टोल नाका पेटवून दिला आणि हे तरुण पसार झाले। तोडफोड आणि जाळपोळीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील दहेगाव ते बिडकीन राज्य महामार्गावर शिवपूर शिवारात सळईनं भरलेला भरधाव ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अचानक उलटला। यात केबिनमध्ये फसलेल्या जखमी चालकाला 6.5 तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढलं गेलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये केंद्रीय युवक महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या युवक महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारं सादरीकरण केलं। यावेळेस विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या। या केंद्रीय युवक महोत्सवामध्ये हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते। वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीसोबतच्या जागा वाटप तिढ्यावर अकोल्यात फलकबाजी सुरू आहे। अकोलेकरांच्या नावानं महाविकास आघाडीला सवाल करणारे फलक संपूर्ण शहरात लागलेत। या फलकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला काही सवाल विचारले गेलेत। या फलकांची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे। आमदार रोहित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बारामती अॅग्रो साखर कारखान्यावर ईडीनं जप्तीची कारवाई केल्यानं आता कारखाना बंद होईल अशी अफवा पसरवली गेली। त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला। मात्र ईडीनं कारवाई केली असली तरी कारखाना हा चालूच राहणार आहे अशी माहिती बारामती अॅग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी दिली आहे। अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हलवर गोळीबार केला गेला। त्यात 4 जण जखमी झालेत। नांदगाव पेठ टोलवरून काही अंतरावर ही घटना घडली, तर अज्ञात आरोपी पसार झालाय। जखमींना तातडीनं तिवसा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। नाशिकमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडीनं हुंकार भरलाय। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नाशिकमध्ये महाविकास आघाडी जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते भाजपावर थेट हल्लाबोल करणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा देखील यावेळेस आयोजित केला गेला आहे।
नाशिक लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपाने देखील दावा केलाय. भारत जोडो न्याय यात्रा 14 तारखेला नाशिकमध्ये येणार आहे. शहरातील शालिमार चौकात राहुल गांधी सभा घेणार आहेत. शरद पवार देखील नाशिकच्या चांदवडमध्ये राहुल गांधी यांच्या सोबत या न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी पुढे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत. धुळे शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांमध्ये चक्क कचरा डेपोमधील कचऱ्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणलाय. यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत निषेध केलाय. मुंबईतल्या बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित होते. वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका खुली झाली आहे. ढोल ताशांच्या गजरात मार्गिका खुली केली गेली आहे. लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी शिवसेनेच्या पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये शिवसेना माजी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते. अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. ठाणे लोकसभा क्षेत्रात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत आहे. रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं संताप व्यक्त केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं वायकरांचे फलक फाडले, तसेच वायकरांच्या नावाला काळं सुद्धा फासलंय. नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय. गोळीबारात एक जण ठार झालाय. नाशिकच्या रविशंकर मार्ग येथील एका सोसायटी बाहेर ही घटना घडली आहे. गोळीबाराचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या संदर्भात पोलीस अधिकचा तपास करतायत.